मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी काल एक नाराजी व्यक्त केली। त्यानंतर स्वतः ठाकरे कुटुंबातील अमित ठाकरे यांनी त्यांना फोन केला, बाळा नांदगावकर यांनी फोन केलेला आहे। त्यांची नाराजी तर पक्षावर नाही, मात्र काही गोष्टी ते मान्य करायला तयार नाहीत। सन्मान पक्षातला या सगळ्या गोष्टी आहेत। याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः प्रकाश महाजन आहेत। दादा, रात्रीतून कुणाकुणाचे फोन आले आणि तुमचं काय बोलणं झालं? नाही, मला फक्त रात्री फोन आला तो अमितजीचा आला आणि त्यांनी मला विचारलं काय झालं काय नाही। मला असं असं झालं। त्यांनी हे म्हटलं की मीडियापर्यंत जायला न पाहिजे। तर म्हणजे साहेब मी मीडियात कसं सांगणार? आम्ही स्वतःच आलो। खरी गोष्ट, मला बोलावलं नाही, मला निमंत्रण नाही, हे मी मीडियात सांगून आपलं वर कमीपणा काय घेऊ? ते मीडियाच्या लक्षात आलं। ठीक आहे, मी काय बोलायला पाहिजे तर पण शेवटी जगाला तर कळालं मी तिथं नाही आहे। कदाचित माझ्या भावनाचा आवेग जास्त असेल, पण माझ्या डोक्यात असं काही नाही आहे की पक्ष सोडावा, असं काही अजिबात नाही। मला ना जी माझा राज ठाकरेसोबत काम करण्याची ते आम्हाला कधीतरी 18-19 वर्षाचे असताना अटल बिहारी वाजपेयीच्या नावावर होती, म्हणून म्हणलं की दुसऱ्या डोक्यात विचारच नाही। तर ते येतो म्हटले तुम्हाला भेटायला? आम्ही मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या नेत्याचे ते चिरंजीव आहेत, आमचे नेते आहेत, मी भेटायला येतो। म्हणलं तुम्ही येऊ नका, मी येतो, तुम्ही मला सोयीनं बोलवा। एवढ्या आस्तेपणानं चौकशी कार्यकर्त्याला काय पाहिजे असतं आम्हाला? बाळादादाचा फोन आला सकाळी? ते आमचे जुने मित्र आहेत। मग 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 ते मात्र आमचं ज्या ते संवाद मी नाही सांगू शकत इथं। म्हणजे खरी भावना बोलूनच दाखवली। भावना राग जे काही आहे आणि बाळा नांदगावकरच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी तो ऐकून घेतला, त्यांनी काही क्रॉस केलं नाही। माझे जुने संबंध आहेत त्यांच्यापाशी। माझा बोलण्याचा उद्देश सुद्धा तोच होता की आपण पक्ष म्हणून जातो तर सगळ्यांना त्यात आपलं वाटलं पाहिजे। कुणीतरी एक टोळकं चालवतंय, माझ्या मर्जीची माणसं मी बोलावतोय, असं नाही व्हायला पाहिजे। पण नाराजी आता दूर झालेली। स्वतः अमित ठाकरेंनी मी काय म्हणलं, अहो मला सांगा, अमित ठाकरेनं फोन केलं, माणूस किती दिवस आपल्या देवावर नाराज राहू शकतोय? प्रश्न देवाचं आपल्याकडे लक्ष वेधलं पाहिजे। असं नाही की लहान मुलंच काहीतरी खोड्या करून मोठ्या माणसाचं लक्ष आपल्याकडे घेतात, मोठी माणसं सुद्धा काही खोड्या करून लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ शकतात। देवानं माझ्याकडे लक्ष द्यावं, माझी बाजू ऐकून घ्यावी। मी नाही, असे असंख्य कार्यकर्ते जे आहेत, मला काल रात्रभर फोन होते प्रत्येक कार्यकर्त्याला। मी म्हणलं अरे मी कुठं चाललोच नाही बाबा। पण जसं काल तुम्ही बोललाय की राज ठाकरेचं नाव तुमच्या कपाळावर कोरलं गेलेलं आहे। राज ठाकरेंना तुम्ही देव मानता, पण तुम्ही देवळात जायला तयार नाही। नाही, आता हे कसं, आणि देऊळ सोडायला सुद्धा तयार नाही। नाही, देवानं बोलवा ना, मग काय फरक पडतो? शेवटी भक्ताची एवढी मागणी पुरी करावी। तो पांडुरंग 28 युग उभा आहे त्या विटेवर, मी कुठं म्हणतो 28 युग उभा राहा। तुम्ही एक बार पुकारतो लो। पण अमित ठाकरेंनी तुमच्याशी बोलणं केलं, बाळा दादा तुमच्याशी बोललेलं, तुम्हाला राज ठाकरेच्या फोनची अपेक्षा का नसावी? हा राज ठाकरे रोज भेटा वाटतं आम्हाला, काय आमची अपेक्षा आहे? पण त्यांचा स्वभाव पण तुम्हाला माहित आहे। हो, असू द्या ना, ते रागावले तरी बरं आहे। ते मी काय म्हणलं की ही जे बॉन्डिंग फार फार नेत्याशी होऊ शकत नाही। मला सांगा, तुम्ही किंवा मी कल्पनाच करू शकत नाही की प्रकाश महाजन राज ठाकरे विरुद्ध, ठीक आहे मध्यंतर जो एपिसोड होता काही झाला असेल 10 वर्षापूर्वी त्यावेळेस नातं, पण तरीही राज ठाकरे ती मजा दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यात। पण काका, तुमची मानसिकताच मला पटत नाही आहे। तुम्ही म्हणता राज ठाकरे माझा देव आहे, देऊळ मी सोडणार नाही, देवळात मी जाणार नाही देव बोलल्याशिवाय। हे कसं? मग ते कसं म्हणजे एवढं तर भक्ताने मूल नाही ना। मग तुमचा हा लाडीक हट्ट म्हणायला पाहिजे की राज ठाकरेंनी आपल्याला बोलवलं पाहिजे। तुम्ही स्वतः अमित ठाकरेंनी मी तुम्हाला भेटायला येतो म्हटलं। मला या गोष्टीचं अत्यंत मानसिक समाधान आहे। किमान तरुण पिढी जी आहे ती काम करणाऱ्या माणसाची कदर करते, सगळ्यात मोठी नाही। याचा अर्थ मी दुसरे कदर करत असं म्हणत नाही, पण तरुण पिढीत हा गुण फार कमी लोकांचं। पण अमित ठाकरे तुम्हाला म्हटले मी तुम्हाला भेटायला येतो, तुम्ही एवढा रिस्पेक्ट एवढा आदर दाखवता ठाकरे फॅमिली की तुम्ही येऊ नका मीच येतो। बरोबर आहे, मला त्यांनी वेळ मी जाईल ना, मी कुठे नाही म्हणणार आहे। हा मी माझं साधी गोष्ट, मी पक्षाच्या बाहेर कशाला जाईल मला सांगा ना। अमित ठाकरे राज ठाकरेला विचारल्याशिवाय फोनही करणार नाहीत, हे तुम्हाला माहित आहे? नाही पहा, मला त्याच्याविषयी काही म्हणणं नाही। शेवटी अमित ठाकरेचा फोन
आला आहे माझ्या दृष्टीने. मला त्याहीपेक्षा त्यांनी माझी चौकशी केली. काका, तुमच्या बोलण्यातून एक नाराजी दिसते आहे आणि तुम्ही काय पक्ष सोडायला तयार नाही. तुम्ही मनसेचं भलंच तुम्ही विचार करणार आहात असं तरी वाटतंय. काल बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की संबंध जे काय होते त्या ठिकाणी उपस्थित त्यांचं असं ठरलं की आपण उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे. तुम्ही आधीपासून म्हणता की या दोन भावांनी एकत्रित यायला पाहिजे. आता नाराजीचं झालर बघता तुम्हाला आताही वाटतंय की ती भावना योग्य आहे सगळ्यांची? त्या बैठकीत काय घडलं हे मला माहित नाही. मी सांगतो ना की उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे माझ्या असं कानावर नाही. मी जे माझं मत व्यक्त केलं, मी 4 माणसात बसतो उठतो, 4 माणसाच्या भावना काय. मी ज्यावेळेस रिक्षात बसतो, मी रेल्वेत असतो, मी एखाद्या ठिकाणी उभा राहतो, पुस्तक घेतो, त्यावेळेस लोक मला ओळखतात, बाबा हा प्रकाश महाजन आहे, हा राज ठाकरेचा समर्थक आहे. तर ते मला बोलतात की नाही नाही 2 भावांनी. मी तीच भावना बोलून दाखवली. आताही तीच भावना आहे की दोघं भावांनी एकत्रित आलंच पाहिजे. माझी भावना वेगळी नाहीच आहे हो. पण कसं आहे की शेवटी ते 2 पक्ष एकत्र येण्याची जे काही प्रोसेस असते ती प्रोसेस थोडी दीर्घकाळ चालणारी असते ना. असे बोललेत ना ठाकरे की राज ठाकरे बोललेत की मेळावा हा फक्त मराठीपुरता मर्यादित होता, राजकारणाचं त्याला अँगल नाही आहे, डिसेंबरच्या नंतर आम्ही ठरवू. मी काय म्हणलं की कुठलीही हे ठरत असताना तो एक प्रक्रिया असते, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी असतात. काही गोष्टी तुम्हाला सामूहिक कराव्या लागतात, काही गोष्टी सोडाव्या लागतात. हे सगळं होईल. पण माझं आजही ते मत आहे किंबहुना भले मी उद्या काय सक्रिय राहील न राहील, पण जानेवारीमध्ये ज्यावेळेस भेटू त्यावेळेस माझं म्हणणं खरं होतं का खोटं होतं आपोआप कळेल ना लोकांना. पण दोघं भावांनी एकत्रित आलं पाहिजे ही स्वच्छ भावना आजही आहे. बिलकुल आहे. मी कशी बदलेन? मी काल एक मत आणि आज एक मत नाही. फक्त तो निर्णय त्या दोघांनी राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याचा घ्यायचा आहे. त्या ज्या काय प्रोसेस असतात शेवटी तर असं नाही की उठले ती व्यायी भेट झाली आता झालं असं नाही होत. ते काही प्रोसेस असतात त्यांचे काय ते ठरवतील. पण मला असं वाटतं मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी या लोकांनी एकत्र यायला पाहिजे. आता ह्या वक्तव्याची मी भरपूर शिक्षा भोगली. आता अजून काही शिक्षा द्यायची पण हे आधीपासून ठाम बोलताय तुम्ही? ठाम मी पहिल्यापासून मतच आहे माझं. अर्थात ते दोघं एकत्र आल्याने माझा काही तसा राजकीय फायदा का नाही, मानसिक समाधान आहे. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी प्रकाश महाजनांनी सगळं बोलून दाखवलं. अमित ठाकरेंचा फोन आला, बाळा नांदगावकरांचा फोन आला, ते पक्ष सोडायला तयार नाहीत. राज ठाकरेंचं नाव त्यांनी कपाळावर कोरलं म्हणतायत. राज ठाकरेला ते देव मानतायत, मात्र त्या मंदिरातही जायला तयार नाही आणि मंदिरं सोडायला तयार नाही, अशी एक वेगळी प्रतिक्रिया प्रकाश महाजनांनी दिली. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.